बँक ही अनेकांच्या विश्वासाची जागा असते. अनेक जण आपली आयुष्याची जमापुंजी बँकेत जमा करतात, तर अनेक जण लॉकरची सुविधा घेऊन बँकेत मौल्यवान आणि अतिशय महत्त्वाच्या वस्तू ठेवतात. पण जर बँकेतूनच या वस्तू गायब झाल्यात तर खरं तर विश्वास न बसण्यासारखी गोष्ट आहे. पण हे घडलंय महाराष्ट्रातील एका माजी आमदारांच्या बाबतीत. त्यांच्या बँकेच्या लॉकरमधून महत्त्वाच्या वस्तू गायब झाल्यात. ते माजी आमदार कोण आहेत, नक्की कोणत्या वस्तू गायब झाल्यात हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. माजी आमदारांनी शिवसेनेचे नेते कृष्णा हेगडे यांची रिव्हॉल्वर आणि दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटक बँकेच्या विलेपार्ले पूर्व शाखेत ही घटना घडली आहे. हेगडे 40 वर्षांपासून कर्नाटक बँकेची सेवा घेत आहेत. हेगडे यांनी 19 सप्टेंबरला बँकेच्या विलेपार्ले पूर्व शाखेत जाऊन आपल्या बँक लॉकरमध्ये मौल्यवान वस्तू आणि पैसे ठेवले होते. त्यानंतर 22 ऑक्टोबरला ते पुन्हा बँकेच्या शाखेत गेले. त्यावेळी त्यांनी बँक लॉकर उघडला तेव्हा त्यांना विसंगती आढळली आणि काही पैसे व मौल्यवान वस्तू गायब झाल्याचं दिसून आलं. कृष्णा हेगडे यांच्या लॉकरमध्ये कुटुंबातील वारसा हक्क, त्यांच्या आईचे दागिने, त्यांची बचत, त्यांचे परवानाधारक रिव्हॉल्वर, घड्याळ, महत्त्वाच्या फाईल्स आणि काही पैसे होते. त्यामुळे घटनेची गंभीरता लक्षात घेता त्यांनी तत्काळ शाखा व्यवस्थापकांना चोरीची माहिती दिली. या संदर्भात शाखा व्यवस्थापक मनीष कुमार, क्लस्टर व्यवस्थापक हरी सरीन आणि DGM राजगोपाल भट यांच्यासोबत मीटिंग घेतली, परंतु योग्य प्रतिसाद मिळाला नाही असं कृष्णा हेगडे म्हटले. या बँकेच्या अधिकाऱ्यांकडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला. गोदरेजच्या चावी बनवणाऱ्या कंपनीला बँकेच्या अंतर्गत दक्षता विभागाला कळवण्यात आलं. तसंच मी पोलीस तक्रार करू नये यासाठी हे कळवण्यात आलं. बँक अधिकाऱ्यांना फक्त हा मुद्दा दडपून ठेवायचा होता, असा गंभीर आरोप देखील कृष्णा हेगडे यांनी केलाय. बँकेच्या खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांना कोणतेही अधिकार नसल्याचं लक्षात येताच ते फक्त प्रकरण लांबवत होते. त्यामुळे कृष्णा हेगडे यांनी 19 नोव्हेंबरला RBIकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर कृष्णा हेगडे यांना संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल अशी माहिती RBI लोकायुक्तांकडून देण्यात आली. त्यानंतर कृष्णा हेगडे यांनी 27 नोव्हेंबरला अतिरिक्त पोलीस आयुक्त पश्चिम विभाग परमजित दहिया यांची भेट घेतली. तसंच इतर काही पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि चोरीबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरी कोणी केली, लॉकरमध्ये वस्तू नेमक्या कशा गायब झाल्या याचा तपास सुरू केलाय. पण यामुळे चर्चेत आलेले आमदार कृष्णा हेगडे कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात. तर कृष्णा हेगडे यांच्या घरचे वातावरण काँग्रेस विचारांचे होते. त्यांचे वडील 1962 पासून काँग्रेसमध्ये काम करत होते. त्यामुळे लहानपणापासूनच कृष्णा हेगडे यांच्यावर काँग्रेस विचारांचा पगडा होता. विशेष म्हणजे महाविद्यालयात प्रवेश घेताच 11वीतच त्यांनी MSYCची निवडणूक उमेदवार म्हणून लढवली आणि जिंकूनही दाखवली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तसेच त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात, समाजसेवी उपक्रमात झोकून देऊन काम करणारे कृष्णा हेगडे अभ्यासात देखील चमक दाखवत होते. याचाच परिणाम म्हणून त्यांना युथ काँग्रेसमध्ये मुंबई काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीची जबाबदारी देण्यात आली. हेगडे यांचे काम पाहून काँग्रेसचे माजी खासदार मंत्री स्वर्गवासी सुनील दत्त यांनी त्यांना प्रवक्ता म्हणून जबाबदारी दिली. सुनील दत्त यांच्याशी त्यांची जवळीक होती. पुढे जाऊन 2009 साली त्यांना काँग्रेसकडून विलेपार्ले मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. माजी खासदार विनायक राऊत यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. पण 2009च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेचा झंझावात होता. 2009च्या निवडणुकीत कृष्णा हेगडे यांना 44,338 तर शिवसेनेचे विनायक राऊत यांना 42,634 मते मिळाली. महत्त्वाचे म्हणजे मनसेचे शिरीष परकर यांना 35,156 मते मिळाली होती. त्यामुळे 1700 मतांनी कृष्णा हेगडे विजयी झाले. त्यावेळी त्यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे केली. त्यात प्रामुख्याने मिलन सबवे, सहार इंटरनॅशनल एअरपोर्ट फ्लायओव्हर, एअरपोर्टवरती वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा, मुंबई एअरपोर्टवरती अत्याधुनिक कंट्रोल टॉवर अशी 600 कोटीहून अधिक रुपयांची विकास कामे त्यांनी मतदारसंघात केली. महत्त्वाचे म्हणजे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात त्यांनी CCTV कॅमेरे बसवले. देशातील हा पहिलाच विधानसभा मतदारसंघ ठरला जिथे CCTV कॅमेरे बसवण्यात आले. त्यानंतर अर्थातच अनेक ठिकाणी याचे अनुकरण झाले. त्याचबरोबर रेल्वे स्थानकावर स्वयंचलित जिने विलेपार्ले मतदारसंघात बसवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण विजेता आमदार हा पुरस्कार देखील मिळाला होता. काँग्रेसने 2014 साली त्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिली. पण आलेली मोदी लाट, शिवसेना आणि भाजपची तुटलेली युती त्यामुळे कृष्णा हेगडे यांचा पराभव झाला. 2014च्या निवडणुकीत भाजपच्या पराग अळवणी यांना 74,270 मते मिळाली, तर शिवसेनेचे शशिकांत पाटकर यांना 41,835 मते मिळाली. तर विद्यमान आमदार कृष्णा हेगडे यांना 24,191 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी काँग्रेसला रामराम
राजीनामा करून भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु तिथे देखील त्यांचे मन रमले नाही. त्यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला, पण 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली, त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. सध्या ते शिवसेना शिंदे गटात सक्रिय आहेत. महत्त्वाचे म्हणजे हेगडे हे मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे जावई आहेत. हेगडे यांनी ब्लीज कन्सल्टन्सी घोटाळा बाहेर आणल्यानंतर त्यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. हेगडे यांनी केलेले पक्षांतर हा देखील त्यांच्यावर आरोप असून त्यांच्या निष्ठेवर संशय घेणारा असतो. सध्या हेगडे ज्या लॉकर चोरीमुळे चर्चेत आले त्याबद्दल ते म्हणाले की एका माजी आमदाराच्या बाबतीत जर अशा घटना घडत असतील तर सर्वसामान्यांनी काय करायचे. हा प्रश्न फक्त हेगडेंना नाही तर समाजालाही उपस्थित होतोय. याबद्दल तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.